सामने जिंकलेले आहेत आणि त्यांच्यामध्ये आता जी मोठी मॅरेथॉन झोपलेली आहे. ॲडव्होकेट अप्पासाहेब वाघमोडे संघाचा हा अंतिमचा सामना आहे आणि वाघजाई क्रिकेट क्लबचा देखील बघितला तर हा शेवटची मॅच आहे. स्ट्रायकिंग एंडला संतोष मगर, नॉन स्ट्रायकिंग एंडला आपण इथे बघतोय विशाल. गोलंदाजी मार्क वरती आपण इथे बघतोय मिस्टर के किरण काटकर गोलंदाजी मार्क वरती आहेत. सामन्याला सुरुवात. पहिला बॉल उंच आकाशामध्ये, कुठलाही खेळाडू नव्हता आणि आपण बघतोय इथे चौकाराने मात्र मैदानाच्या आतमध्ये खातं ओपन केलं गेलेलं आहे. चांगली सुरुवात आहे जी संतोष मगर यांच्या माध्यमातून आपल्याला इथे बघायला मिळते. खरं तर एकही कुठलाही खेळाडू सामना सोडणार नाहीये, कारण जर तुम्ही बघितला मैदानावरती सामना जर बघितला अत्यंत चुरशीचा आहे. एका बाजूने किरण काटकर आहे तर दुसऱ्या बाजूने आपण इकडे बघतोय मैदानावरती संतोष मगर जो निमगाव मगरला रिप्रेझेंट करतो. यावेळेचा बॉल उजयष्टीच्या बाहेरचा चेंडू होता. वाईट चेंडूची घोषणा मैदानाच्या आतमध्ये होतीये. अतिरिक्त एक धाव जी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळते. पहिल्या चेंडूवरती चौकार, त्या पाठोपाठचा जो व्हाईट बॉल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला इकडे बघायला मिळतोय. ही मॅच महत्वाची आहे. तुम्ही बघा या मॅच वरती देखील ॲडव्होकेट अप्पासाहेब वाघमोडे संघाचं भविष्य आहे. यावेळेचा बॉल कव्हर मध्ये खेळलेला चेंडू, इथे जर बघितलं एक धाव जी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळते. एका धावे बरोबरीत आपण इकडे धावफलक जो बघतोय 6 ऑन द बोर्ड, 6 धावा आपल्याला मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळत आहेत. दादासाहेब तुपे आणि त्यांच्या मित्र परिवाराने केलेले हे आयोजन, त्यामध्ये आज जवान देखील उपस्थित आहेत. काल मात्र सुट्टी मारली आणि आज मात्र आवर्जून उपस्थित आहे. सकाळपासून दिसले नाहीत, आज मात्र उशिरा आलेत. परंतु आता मात्र या आजच्या दिवसाचा शेवट करूनच ते जाणार आहेत. दीपक भैयांनी सकाळपासून जबाबदारी घेतली होती व्यासपीठाची. आता दीपक भैया गेलेत, आता जवान सर. नक्कीच जर बघितलं यावेळेचा बॉल टायमिंग फसलंय. क्षेत्ररक्षक आपण बघतोय तिथे दूरवरून पोहोचताय चेंडूवरती. 2 धावा ज्या मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट होत आहेत. 2 धावा तरी देखील जर बघितलं आज सरपंच साहेबांची देखील कमी जाणवतीये आणि त्याचबरोबरीत दादाराजे घाडगे यांची देखील कमी, त्याचबरोबर संजय काका देशपांडे हे देखील खरं तर त्यांची देखील अनुपस्थिती आहे. यावेळेचा हा बॉल तुम्ही बघता इथे पाठीमागे मार्गक्रमण करेल. धावेंसाठीची जी धावाधाव मैदानाच्या आतमध्ये तुम्ही बघताय, इथून पुढे जर बघितलं आपण मैदानावरती वाघजाई क्रिकेट क्लब पिसेवाडी संघाने त्यांच्या 6 मॅच झाल्यात आणि एकंदरीत जर 6 मॅच पैकी जर बघितलं महत्वाच्या ज्या मॅच आहेत त्या जिंकलेल्या आहेत आणि अव्वल स्थानावरती असलेली टीम आहे जी तुम्ही वाघजाई क्रिकेट क्लब पिसेवाडीचा जो संघ आहे तो पॉइंट टेबलला अव्वल स्थानावरती आहे. परंतु ही मॅच देखील त्यांच्यासाठी महत्वाची आहे. व्हाईट बॉलचा इशारा मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतोय. आमदार चषकाचं जे आयोजन आपण इथे बघतोय, अत्यंत सुंदर आयोजन या स्पर्धेचं आहे. दर्जेदार लाईव्ह प्रक्षेपण आपल्याला इकडे मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतंय. नक्कीच जर तुम्ही बघितलं एक मॅच एक सामना या स्पर्धेतील काटेकी टक्कर होता. हा बॉल पुन्हा एकदा उंच आकाशामध्ये फटका आहे. वाऱ्याची साथ मिळते आणि हा बॉल देखील सरळ आउट ऑफ द पार्क जातोय. बिग हिट केलाय, षटकार मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतोय. खरं तर फटक्यामध्ये ताकद थोडीशी कमी होती, उंची जास्त मिळाली, परंतु त्या उंचीचा फायदा आणि खरं तर वाऱ्याची साथ आणि हा बॉल जर तुम्ही बघितला सरळ सीमारेषेच्या बाहेर टाकला गेलाय. या षटकारा बरोबरीत संघाचं जे धावफलक आहे ते 16 धावा धावफलकावरती आपल्याला बघायला मिळत आहेत.
इथून पुढे देखील पाहायचंय किरण काटकर वरती जोरदार हल्ला होतोय. यावेळेस हा बॉल उजयष्टीच्या बाहेरचा चेंडू होता. थोडीशी उसळी घेतली बॉलने ज्यावेळेस तो खेळपट्टीवरती टाकल्यानंतर. आणि त्यानंतर जर तुम्ही बघितलं मैदानावरती 1 ओव्हरचा खेळ संपलाय. धावफलकावरती 16 धाबा. 16 धाबा आपल्याला मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळत आहेत. एक ओव्हरचा खेळ संपलाय. तुमच्याकडे 25 मिनिटं वेळ आहे आणि 25 मिनिटांचा वेळ संपला ना की लगेच तुम्हाला पंच कळवतील की तुमचा एक क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या आतमध्ये घ्यायचा आहे. त्यामुळे आपण बघतो इथे खरं तर वेळ वाचवणं गरजेचं आहे. 5-5 षटकांच्या मॅच आपण घेतोय. खरं तर आज देखील सुपर ओव्हरचा सामना बघायला मिळाला. स्पर्धा तुम्ही बघा नक्कीच चर्चेमध्ये राहिलेली आहे आणि चर्चा तर होणारच, कारण आमदार चषकाचं जे अत्यंत सुंदर आयोजन आपण या स्पर्धेचं बघतोय. यावेळेस दुसऱ्या षटकाला सुरुवात होतीये. प्रदीप घाडगे जे गोलंदाजी मार्क वरती बघायला मिळत आहेत. डॉट चेंडूने सुरुवात झाली आहे. प्रदीप घाडगेंना आपण इथे मैदानावरती बघतोय. प्रदीप अतिशय सुरेख गोलंदाजी, परंतु त्याच्यावरती मात्र पलटवार चेंडू आपण पाहतोय. कव्हर पॉइंट फोडतोय आणि यावेळेस जर बघितलं अगदी सीमारेषा पार बॉल जर तुम्ही बघितलं ना खेळपट्टीवरती पडल्यानंतर अगदी वळण घेतोय आणि त्याच्यावरती जर बघितलं एक चांगली दिशा दाखवण्याचं काम मैदानाच्या आतमध्ये केलं जात आहे. 20 रन 20 धाबा ज्या मैदानाच्या आतमध्ये आहेत. 1.2 चा खेळ संपलेला आहे. प्रोजेक्टेड स्कोर जर तुम्ही बघितला या सरासरीने धाबा आल्या तर 75 पर्यंत पोहोचू शकतो. वेळापूर नगरीचे उपसरपंच बापूदादांचं या ठिकाणी आगमन होतंय. त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत. एक आदर्श खेळाडू, एक आदर्श राजकारणी आणि शांत संयमी व्यक्तिमत्व आहे. खरं तर त्यांचा अभ्यास मोठा आहे. त्यांना माहिती आहे कुठं बसायचं आणि कुठं थांबायचं. हा बॉल पुन्हा एकदा आपण इथे बघतोय. चोवीस धावा ज्या मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळत आहेत. आतापर्यंत बॅट्समनची जी बॅटिंग आहे ती अफलातून राहिली आहे. क्षेत्ररक्षकांचा थोडासा जो अभाव जाणवतोय. याही वेळेस मिस टाइम आहे. संधी निर्माण झाली आहे. विशाल तिथे चेंडू खाली आणि इथे 2 हातांची ओंजळ रिकामी. अगदी सोपा झेल मैदानाच्या आतमध्ये सुटलाय. कॅच ड्रॉप झालाय आणि तिथे बघा मैदानाच्या आतमध्ये फलंदाजाला जीवदान प्राप्त होतंय. 25 धाबा ज्या मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळत आहेत. बघा तुम्ही खरं तर विशालकडून आज निराशाजनक कामगिरी मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळाली. ऑक्शन प्रक्रियेतून जो संघ खरेदी केलाय ऍडव्होकेट अप्पासाहेब वाघमोडे यांनी स्वतः संघ मालक आपण इथे बघतोय जे पाठीमागे उभा आहेत. खरं तर एक चांगले खेळाडू आहेत जे लाल मातीतले देखील पहिलवान आहेत. आज क्रिकेटची आवड देखील चांगली जोपासली आहे. हा बॉल पुन्हा एकदा आपण बघतो इथे डीप मिड विकेट मध्ये चेंडू मार्गक्रमण करेल आणि इथे जर बघितलं फक्त एकच धाव येते. 26 धाबा. खरं तर मुंबईवरती ज्यावेळेस 26-11चा हल्ला झाला त्यावेळेस देशावरती मोठं संकट आलं आणि महाराष्ट्रावरती खास करून. आणि जे मुंबईमधली आमची जी टीम आहे ती अत्यंत भयभीत झाली होती. टेनिस क्रिकेटची जी संपूर्ण टीम. कारण दहशतवाद्यांचं मुंबईपर्यंतचं जे आक्रमण महाराष्ट्र पोलिसांनी तुम्ही बघा एकट्या त्या 26-11च्या हल्ल्यामध्ये सर्वांना प्रभावित करणारे एकमेव जे आपले महाराष्ट्र पोलीस होते त्यामध्ये तुकाराम ओंबळे ज्यांनी अजमल कसाबला जिवंत पकडलं. आणि इथे जर बघितलं आपण 2 ओव्हरचा खेळ मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट झालेला आहे. 26 धाबा ज्या धावफलकावरती स्थिर आहेत. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. ऍडव्होकेट अप्पासाहेब वाघमोडे या संघासाठी हा सामना महत्वाचा आहे.
बघायचं इथे खरं तर या अडचणीच्या काळामध्ये मैदानाच्या आतमध्ये कोण उभं राहणार आहे. गोलंदाजी मार्कवरती जर आपण बघितलं गोलंदाज रोहित सावंत यांना पुढे आणले गेलेलं आहे. समोर जर बघितलं तर संतोष आहेत तिथे. यावेळेस जर बघितलं थोडंसं उजव्या यष्टीच्या बाहेर येऊन खेळण्याचा प्रयत्न आहे. इथे डॉट चेंडूने सुरुवात झाली आहे तिसऱ्या षटकासाठी. तिसऱ्या षटकाला जी सुरुवात तुम्ही बघताय खरं तर डॉट चेंडू बरोबरीच झालेले आहे. धावफलकावरती पुन्हा एकदा आपण इथे बघतोय याही वेळेचा चेंडू पुन्हा एकदा बघायचे. इथे स्विंग अँड मिस की कहाणी. काय कमालीची गोलंदाजी आहे. फलंदाजाला अक्षरशः मैदानाच्या आतमध्ये उभं करून ठेवलेलं आहे. 26 धावा आहेत. सॉरी माफ करा. 26 धावा ज्या आपल्याला मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळत आहेत. लगातारचे दोन्ही चेंडू निर्धाव जे रोहित सावंतचे आपल्याला मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळालेत. चांगली गोलंदाजी आहे. यावेळेस देखील जर बघितलं 30 लाईन लेंथ आपल्याला बघायला मिळते. तुम्ही बघा या गोलंदाजाकडे वेग कमी आहे. अगदी धीम्या गतीने चेंडू टाकतोय. आणि जवान सर असं म्हटलं जातं जिथं तुमची ताकद कामाला येत नाही ना तिथं तुमचं डोकं कामाला येतं. आणि क्रिकेटचा खेळच असा आहे जितका ताकदीच्या जीवावरती खेळला जातो ना तितकाच तो डोक्याने देखील खेळला जातो. गेम प्लॅन तुमच्याकडे गेम प्लॅन असला पाहिजे आणि तो प्लॅन ॲडव्होकेट आप्पासाहेब वाघमोडे 11 संघाकडे बघायला मिळतोय. अप्रतिम गोलंदाजी आहे. याही वेळेस पुन्हा एकदा कौतुक करावं लागेल या गोलंदाजाचं. ओळीने 4 चेंडू जे निर्धाव टाकलेले आहेत. कमालीची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळते. अप्रतिम गोलंदाजी. आणि इथे बघा बॅट चेंज केली जाते. बघा तुम्ही आता जवान सर पूर्वी जर बघितलं 11 खेळाडू मिळून त्यांना एक बॉल आणणं अवघड होतं. आता एका खेळाडूकडे 4 बॅट आहेत. तुम्ही बघा युनिकची बॅट आहे, CG7ची बॅट आहे, AB ची बॅट आहे. ती नाही आवडली तर आमच्या तिकडं पुणे परिसरातील साईची बॅट आहे. काहींकडे KSचा ब्रँड आहे. प्रत्येकाची खासियत वेगळी असते. बघा तुम्ही याच परिसरामधील जे माजी खेळाडू होते खरं तर जे स्वर्गीय आहेत जे लेदर क्रिकेटचे अत्यंत चांगले खेळाडू होते पांडुरंग चांडोले. खरं तर हे खेळाडू देखील अत्यंत चांगले होते आणि त्यांची खासियत जी होती ती खरं तर ते स्लीपर चप्पलवरती खेळायचे. आणि तुम्ही बघा आता जे जुने क्रिकेटर आहेत त्यांना माहीत असेल दौंड परिसरातील गफार खान सर जे अत्यंत नामांकित खेळाडू आहेत ते देखील स्लीपर चप्पल घालूनच खेळायचे. आझम सय्यद जे दौंडचा टायगर म्हणून ओळखतात, जेम्स जाधव जी मोठी नावं आहेत. आज जर बघितलं दौंड परिसरामध्ये आदराने त्यांचे नाव घेतले जातात. मध्यंतरी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनने त्यांचा विशेष सत्कार केला. त्यामध्ये आमचे दौंडचे सतीश पठारे देखील होते. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. धाव फलकावरती 28 धावा. खरं तर सतीश पठारे या भागात आयकॉन म्हणून प्रचंड प्रसिद्ध होते. आणि सतीश पठारेंसोबत ज्यावेळेस मी चर्चा करतो त्यावेळेस सतीश पठारेंनी मला एकच गोष्ट आवर्जून सांगितली की फ्री हिटचा बॉल म्हणजे कुठल्याही हॉटेलमध्ये जा आणि फुकट खा. कारण फ्री हिटच्या चेंडूवरती विकेट येत नाही. आज जे अनेक जे टेनिस क्रिकेटचे खेळाडू आहेत त्यांना व्यवसायाच्या देखील चांगल्या संधी निर्माण झालेल्या आहेत. सतीश पठारे यांचा देखील एक जो नामांकित ब्रँड आहे पुणे परिसरामध्ये SP ब्रँड जो अत्यंत प्रचलित आहे. एकंदरीत जर बघितलं आपण 28 धावा आहेत धावफलकावरती. ॲडव्होकेट आप्पासाहेब वाघमोडे संघाने जर तुम्ही बघितला मैदानाच्या आतमध्ये कमालीचं प्रदर्शन आहे. परिस्थिती माणसाला बिघडत देखील नसते. परिस्थिती माणसाला घडवत असते. तुम्ही परिस्थितीमधून शिकायचं असतं. परंतु इथे परिस्थिती जेवढी बिकट मैदानावरती विशाल भाकरे मात्र तेवढेच तिखट. आकाश मार्गाने हा बॉल फेकून दिला आहे
आउट ऑफ द पार्क. इथे येतोय बिग हिट षटकार. षटकार मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतोय. या षटकाराने मात्र जर बघितलं इथे 34 धावा आहेत. कठीण परिस्थिती मोठ्या धैर्याने उभा राहिलेला आहे आणि नक्कीच जर बघितलं ही जोडी नक्कीच काहीतरी करामत करणार आहे. चौथ्या षटकामध्ये स्वयंसेवक या स्वागत षटकाराने स्वागत केलंय. एक मोठा फटका मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतोय. दर्जेदार फटकेबाजी जी मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळते. 34 धावा आहे. 3.1 खेळ झालेला आहे. क्षेत्ररक्षणामध्ये बदल केले जात आहेत कारण जर बघितलं खेळाडूंची जी क्षमता आहे ताकद मोठी आहे. अतिशय अप्रतिम फटकेबाजी. यावेळेचा बॉल पुन्हा एकदा डाऊन दी ग्राउंड फटका आहे. मैदानाच्या आतमध्ये जर बघितलं फक्त एक सिंगल जी मैदानावरती प्राप्त होतीये. एक सिंगल जी मैदानावरती प्राप्त झालेली आहे. आज जर बघितलं ना तुम्ही क्रिकेटच्या ज्या महापंडितांना एक प्रश्न पडलेला आहे की टेनिस क्रिकेटला ग्लॅमर का आलंय. टेनिस क्रिकेट बघा तुम्ही आज महाराष्ट्रभर नव्हे तर देशभरामध्ये जो अत्यंत चांगल्या पद्धतीने आयोजित केला जाणारा क्रिकेटचा खेळ आहे. ISPL सारखी मोठी स्पर्धा आहे ज्याच्यामध्ये आज अनेक टेनिस क्रिकेटचे आपले खेळाडू खेळलेले आहेत. आपल्याच परिसरातील माळशिरस तालुक्याचा कोहिनूर हिरा कृष्णा पवार देखील खेळलेला आहे. त्यामुळे ISPL देखील मोठी संधी आहे. परंतु मी मध्यंतरी एका खेळाडूची मुलाखत घेतली. नगरचा जो श्याम त्रिंबके फिरकीचा जादूगार आहे त्याला विचारलं की तू नवोदित खेळाडूंना काय संदेश द्याल. त्याने सांगितलं की टेनिस क्रिकेट खेळत असताना व्हाईट बॉलची घोषणा आहे. अतिरिक्त धाव येते. 37 धाव आहेत. तुम्ही टेनिस क्रिकेट खेळत असताना फक्त टेनिस क्रिकेट खेळू नका. तुमच्या आई वडिलांचे स्वप्न आधी पूर्ण करा. कारण आई वडिलांना इच्छा असते की मुलगा कलेक्टर झाला पाहिजे, मुलगा तहसीलदार झाला पाहिजे, मुलगा पोलीस झाला पाहिजे. आणि खेळांबरोबरीत आधी तुमच्या आई वडिलांचे स्वप्न पूर्ण करा. खरं तर असा इतका मौलिक सल्ला जो श्याम त्रिंबकेने दिला आणि ती रील्स देखील प्रचंड व्हायरल झाली होती. 39 धावा धावफलकावरती आहेत. खरं तर आज ऑनलाईन जेवढे प्रेक्षक बघत असतील ना आणि खेळाडू त्यांनी देखील ही गोष्ट लक्षात घ्या की क्रिकेट खेळाबरोबरीत तुमचं टार्गेट देखील असलं पाहिजे की यावर्षी मला महाराष्ट्र पोलीस सेवेत कार्यरत व्हायचंय, यावर्षी मला MPSCची एक टॉपची पोस्ट काढायची, UPSCची टॉपची पोस्ट पास व्हायचंय. हा बॉल पुन्हा एकदा समोरच्या दिशेने आहे. सुरेख झेल आहे जो अप्रतिम राहिला मैदानावरती. विकेटचं पतन देखील मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतंय. पहिला ब्रेक थ्रो जो मैदानाच्या आतमध्ये मिळालेला आहे. 39 धावा आहेत. 3 पॉइंट जर बघितलं आपण इथे 5चा खेळ मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट झालेला आहे. मी त्या दिवशी देखील सांगितलं DYSP संतोष खाडे यांची मुलाखत अवश्य सगळ्यांनी ऐका. माळीनगरच्या कारखान्यावरती आई वडील ऊस तोडायचे. खर तर त्याच आष्टी परिसरातील जे संतोष खाडे त्यांनी मात्र आपल्या आई वडिलांच्या हातातला कोयता बंद केला. आज DYSP म्हणून कार्यरत आहेत. हा बॉल पुन्हा एकदा आपण इथे बघतोय मिस टाइम फटका आहे. झेल देखील टिपला गेला आणि आपण बघतोय बॅक टू बॅक दुसरी विकेट. 2 गडी मैदानाच्या आतमध्ये कोसळलेत. विकेटचं पतन आपल्याला मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतंय. अनेक जी उदाहरणं आहेत आज महाराष्ट्रामध्ये आवर्जून घेतले जातात. परंतु तुम्ही MPSC UPSCचा अभ्यास न करता आधी एखादं टार्गेट सेट करा. 4 ओव्हरचा खेळ संपलेला आहे. 39 धावा आहेत. टेनिस क्रिकेट .in ची जी टीम आहे आपल्याला इकडे मैदानावरती बघायला मिळते आहे. धावाच्या 2 खेळांच्या मोबदल्यामध्ये बघायला मिळत आहेत. न्यू बॅटर जे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला इकडे बघायला मिळत आहेत. इथून पुढे देखील जर बघितलं आपण जमीर मैदानाच्या आतमध्ये आहेत. एकंदरीत जर बघितलं जमीर यावेळेस हा बॉल जर बघितला मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा वाईट चेंडूची घोषणा आहे. तर तिसऱ्या पंचांकडे दाद मागितली आहे. फिल्डिंग टीमचा रिव्ह्यू आणि जाऊया पुन्हा एकदा तिसऱ्या पंचांकडे जिथे मुख्य ऑपरेटर देखील आहेत संदेश
8 दिवसानंतर मात्र दहीहंडीच्या प्रॅक्टिस मध्ये बिझी असतील संदेश विनायक ही जी टीम आहे. दहीहंडीचा उत्सव देखील येतोय आगामी काही दिवसांमध्ये. तिसऱ्या पंचांकडे डिसिजन पेंडिंग आहे, बघायचंय. चॅलेंज केलंय क्षेत्ररक्षकांनी. वाईट चेंडूची घोषणा मैदानाच्या आतमध्ये होतीये. पुन्हा एकदा आपण बघतो इथे मैदानाच्या आतमध्ये व्हाईट बॉलची घोषणा आहे. अतिरिक्त धाव येते जी धावफलक पुढे नेईल. 41 धावा. याही वेळेचा बॉल पुन्हा एकदा आपण बघतोय इथे मैदानाच्या आतमध्ये पाठीमागे मार्गक्रमण करेल. डॉट चेंडू मैदानाच्या आतमध्ये प्राप्त होतोय. पीकी थोडीशी खराब पाठीमागे बॅकअप आहे. खरं संतोष 12 चेंडू खेळलेला आहे आणि फक्त 14 धावा आहेत. जो संतोषचा जो हा स्ट्राईक रेट आहे ना खरं त्याच्या दृष्टीने कमी आहे. कारण संतोष मगर इतका शांत कधीच खेळत नाहीये. परंतु या डावामध्ये जर बघितलं संतोष मगरला मैदानाच्या आतमध्ये शांतपणे उभं करून ठेवलंय. इथून पुढे देखील पाहायचंय. यावेळेचा बॉल उच्चष्टीच्या खूप बाहेरचा चेंडू आहे. व्हाईट बॉलची घोषणा मैदानाच्या आतमध्ये होतीये. आतापर्यंत या ओव्हर्स मध्ये तुम्ही बघा तिसरा व्हाईट चेंडू जो मैदानाच्या आतमध्ये टाकला गेलेला आहे. शेवटच्या क्रमांकाचं षटक आहे. मिस्टर लवली के खेळाडूला मार्गदर्शन करतायत. बघा इथे कौतुक करतायत निश्चितच जे खेळाडूचं गोलंदाजाला ताकद देत आहेत. यावेळेचा बॉल पुन्हा एकदा परफेक्ट मिडल ऑफ द बॅट आणि इथे एक जबरदस्त प्रहार जो पैलवान यांच्या बॅट मधून आपल्याला बघायला मिळतोय. अगदी एकेरी डाव जसा टाकतात ना तसा मात्र हा बॉल सरळ तिथे स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर षटकार मैदानाच्या आतमध्ये ठोकलेला आहे. 48 धावा आपल्याला मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळत आहेत. tenniscricket.in चे जे ऑपरेटर आहेत संदेश सर जे अतिशय छान ऑपरेटिंग करतात. खरं तर तीन HD कॅमेरे तुम्ही बघा त्याचं जे मिक्सिंग आहे एक ऑपरेटर 3 कॅमेरामनचं काम करतायत. खरं तर त्यांना मिक्स करून जे प्रेक्षकांना दाखवण्याचा प्रयत्न करतायत. आणि आज tenniscricket.in ची जी टीम आहे आज देश विदेशामध्ये काम करते. मॅच बॉल देखील मला वाटतं आलेला आहे आणि मॅच बॉल घेऊन आलेले आहेत. ज्यांनी मॅच बॉल आणला त्यांचं धन्यवाद. 48 धावा धावफलकावरती आहेत. अजून देखील जर बघितलं 4 चेंडू जे मैदानाच्या आतमध्ये शिल्लक आहेत. इथून पुढे देखील बघायचंय 4 चेंडू कशा प्रकारे हाताळले जात आहेत. आक्रमण तर होत आहेत. संतोष मगरने जो आता मात्र गिअर शिफ्ट केलाय. इथून पुढे गिअर बदललेला आहे. आक्रमण मोठी होताना बघायला मिळतील. याही वेळेचा बॉल उंच आकाशामध्ये फटका आहे. 2 खेळाडू तिथे खाली आहेत आणि यावेळेस मिस्टर लवली के दत्तनगर खंडाळी परिसरातील हा अत्यंत प्रतिभावान खेळाडू आहे. मैदानावरती जर बघितलं आपण इथे संतोषचा देखील खेळ समाप्त होतोय मैदानाच्या आतमध्ये आणि नवीन फलंदाज ओल्ड इज गोल्ड मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. यावेळेस जर बघितलं मैदानाच्या आतमध्ये अतुल भैया माने देशमुख साहेब मैदानावरती दाखल होत आहेत. अतुल भैयाने 3 पैकी जर 2 षटकार ठोकले तर वेळापूरचे उपसरपंच बापूदादा यांच्या वतीने 501 रुपये. बघायचं इथे पहिलाच बॉल होता. प्रयत्न देखील चांगला होता.
खरं तर बघा तुम्ही 49 धावा आहेत आणि अतुल भैया माने देशमुख साहेबांमध्ये ताकद आहे. 2 बॉलमध्ये 2 षटकार ठोकायची. 1 धाव जी मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट होती आहे. एका धावे बरोबरीत आपण इकडे बघतोय 49 धावा. अजून देखील जर बघितलं 2 चेंडू जे मैदानाच्या आतमध्ये शिल्लक आहेत. ॲडव्होकेट आप्पासाहेब वाघमोडे 11 संघासाठीचा जो हा मॅच आहे तो मात्र खूप महत्वाचा आहे. याही वेळेचा बॉल पुन्हा एकदा उंच आकाशामध्ये फटकाय. पुन्हा एकदा मिस्टर लवली सेफ हँड आहेत. सगळ्यात जास्त चांगला खेळाडू या टीम मध्ये जर बघायचं म्हटलं तर तो मिस्टर लवली के 45 क्रमांक. रोहित शर्माचा फॅन मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळत आहेत. तर न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. प्रशांत धोत्रे यांना आपण इथे मैदानाच्या आतमध्ये खेळताना बघणार आहोत. अगदी शेवटच्या चेंडूला फेस करतील. खरं तर अतुल भैया माने देशमुख साहेबांसाठी पारितोषिक होतं परंतु त्यांना मात्र एकच चेंडू खेळायला मिळाला. आणि इथे जर बघितलं आमचे संदेश सर त्यांना देखील एखादी आता गोष्ट सांगावी लागेल. इथून पुढे देखील जर बघितलं आपण 49 धावा धावफलकावरती आहेत. पुन्हा एकदा बघायचं आहे समोरच्या दिशेने. याही वेळेचा बॉल पुन्हा एकदा आपण बघतो इथे धावबाईची संधी आणि इथे याच बरोबरीत धावबादचा शिकार ठरताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. विकेट येते आणि याच बरोबरीत जर तुम्ही बघितलं मैदानाच्या आतमध्ये धावफलकावरती 49 धावा आहेत. 5 ओव्हरमध्ये 10च्या सरासरीने 50 धावा ज्या टीमला जिंकण्यासाठी करायच्यात. ॲडव्होकेट आप्पासाहेब वाघमोडे 11 माळशिरस या टीमसाठी. तर पुढची मॅच आपण या ठिकाणी अनाऊन्स करतोय. यानंतर होणारी मॅच या स्पर्धेतील सर्वात हाय व्होल्टेज सामना एसबी फूड वेळापूर आणि त्यांच्या विरोधामध्ये श्रीराम क्रिकेट क्लब जांभूड. चला दोन्ही कॅप्टन टॉस साठी या.
काही कमी नाहीये. वाघजाई क्रिकेट क्लबला देखील कमी धावसंख्येमध्ये लढण्याचा त्यांचा इतिहास देखील मोठा आहे. विशाल भाकरे आपण इथे बघतोय गोलंदाजी मार्कवरती आहेत. 30 चेंडू 50 धाब्यांचा पाठलाग. टॉस देखील झालाय. टॉस जिंकलाय एसबी फ्रूट वेळापूर. डिसिजन अभिज्योत खराडे. डिसिजन पहिला बॉल होता तो मात्र आपण पाहतोय स्टेट ड्राईव्ह तिथे बघायला मिळाला. समोरच्या दिशेने खेळलेला फटका आणि इथे जर बघितलं एक धाव जी मैदानाच्या आतमध्ये प्राप्त होतीये. एका धावेबरोबरीच आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये धाबेंचा श्री गणेश जो मैदानावरती आपल्याला बघायला मिळतोय. पहिलं षटक आहे. पहिल्या षटकामध्ये विशाल भाकरे. समोर जर बघितलं किरण काटकर अनेक मैदान गाजवलेला खेळाडू आहे. खर तर आज देखील ऍडव्होकेट अप्पासाहेब वाघमोडे टीमला आवश्यकता आहे या खेळाडूची. गॅप मध्ये चेंडू आहे. अतुल भैया माने देशमुख साहेबांना टाटा गुड बाय करत मैदानाला गुदगुल्या करत चेंडू निघून गेलाय सरळ सीमारेषेच्या बाहेर. आणि या चेंडूवरती जर बघितलं आपण इथे चौकार प्राप्त होतोय. 4 धावा ज्या मैदानाच्या आतमध्ये प्राप्त झालेल्या आहेत. खर तर अतुल भैया माने देशमुख साहेब खूप वाऱ्याच्या वेगाने धावत होते. परंतु जर बघितलं आपण इथे सरते शेवटी त्यांचे देखील जर प्रयत्न होते थोडेसे कमी पडले. आणि इथून पुढे देखील पाहायचे विशाल गोलंदाजी मार्कवरती आहे. यावेळेचा बॉल अगदी लोअर फुलटॉस चेंडू होता. मॅजिक बॉल होता. तुम्ही बघा या चेंडूची गती कमी केली आणि अगदी बॅटच्या पुढ्यामध्ये ठेवलेला चेंडू होता. परंतु इथे मोठ्या फटक्यांचा शोध घेत असताना मात्र मिस्टर लवली केके थोडेसे फसले तिथे. 5 रन 27 चेंडू आणि अजून देखील जर बघितलं 45 धावा त्या जिंकण्यासाठी लागतायत. यावेळेचा बॉल गॅप शोधलाय. 2 क्षेत्ररक्षकच्या मधोमध दरी भेटली गेली आहे. अगदी मिड ऑफ मधून डीप लॉंग ऑफ मध्ये पाठवलेला हा फटका. त्यावरती जर बघितलं 4 धावा मैदानाच्या आतमध्ये प्राप्त होत आहेत. वैभव दादांचं देखील या ठिकाणी आगमन होत आहे. स्पर्धेचे जे मुख्य आयोजक आहेत. 9 धावा ज्या मैदानाच्या आतमध्ये प्राप्त झालेल्या आहेत. इथून पुढे देखील आपण पाहतोय समोर किरण काटकर नाव मात्र चर्चेला आहे. याही वेळेचा बॉल उपस्थित होत आहेत. सन्माननीय ओमकार माने देशमुख साहेबांचं या ठिकाणी आगमन होते. आपले देखील सहर्ष स्वागत. 10 धावा ज्या मैदानाच्या आतमध्ये प्राप्त झालेल्या आहेत. 10 धावा मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळत आहेत. चांगला स्ट्राईक रेट आहे. 25 चेंडू मध्ये 40 धावा ज्या मैदानाच्या आतमध्ये जिंकण्यासाठी लागतायत. पुन्हा एकदा आपण इकडे बघतोय विशाल. याही वेळेचा बॉल उडवलाय समोरच्या दिशेने. क्षेत्ररक्षक संतोष तिथे डाऊन द बॉल आहेत. सुरेख झेल मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतोय आणि या सुरेख झेल बरोबरीत आपण इकडे बघतोय पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 10 धावा. शेवटचे 24 चेंडू आणि 40 धाव्यांची आवश्यकता आहे. प्रति षटकामध्ये 10ची सरासरी. चोवीस चेंडू आणि 40 धावा ज्या मैदानाच्या आतमध्ये इथून पुढे जिंकण्यासाठी लागतायत. 4 ओव्हर खरं तर अजून देखील शिल्लक आहे. प्रति ओव्हर जर बघितलं आपण इथे 10ची सरासरी आवश्यक आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. योगेश न्यू बॅटर योगेश. फलंदाजांना सूचना आहे थोडस लवकर येत चला. इम्पॅक्ट प्लेयर. 24 चेंडू आणि 40 धाव्यांची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये आहे. इथून पुढे देखील आपण जर बघितलं विशाल आहे गोलंदाजी मार्कवरती. यावेळेस
नवीन गोलंदाज आहेत, परंतु त्यांचं जर बघितलं इथे मोठ्या फटक्याने स्वागत करण्याचा प्रयत्न, आणि इथे बघायचंय प्रेक्षक वर्ग मात्र हात वरती करतायत. प्रेक्षकांना विनंती आहे, हात वरती करताना एक करा किंवा दोन करा, दोन्ही केल्यामुळे आता थोडा प्रॉब्लेम निर्माण झाला होता. विकेटचं पतन मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळत आहे. गोलंदाज स्वप्नील आहेत. अगदी पहिल्या बॉलवरती आपण पाहतो इथे विकेट देखील प्राप्त झालेले आहे. अतिशय सुरेख झेल जो आपल्याला मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतोय. अत्यंत सुरेख झेल. चला लवकर बॅट्समन, अन्यथा तुम्हाला इथून पुढे पंचांकडून आता वॉर्निंग आलेली आहे. पहिला प्लेयर बाद झाल्यानंतर तो 30 यार्ड सर्कल क्लिअर करायच्या अगोदर दुसरा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पाहिजे. अधिकचा वेळ घेऊ नका. जिंकण्यासाठीचं जे समीकरण आहे 23 चेंडू आणि 40 धावा. विश्वजित मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत, जे अक्षय बोडरेंचे छोटे बंधू आहेत, लहान बंधू. बघायचंय अक्षय सारखा खेळ राहणार आहे का. विश्वजितचा देखील याही वेळेचा बॉल आखूड टप्प्याचा चेंडू आहे, जो मैदानाच्या आतमध्ये इकडे डॉट चेंडूने नक्कीच जर बघितलं डाव पुढे नेण्याचा प्रयत्न आहे. शेवटचे जर बघितले तुम्ही 22 चेंडू आणि अजून देखील 40 धावा आहेत. 22 चेंडू 40 धाव्यांची आवश्यकता आहे. हा बॉल कट केलाय, मार्गक्रमण करेल पाठीमागे. अगदी बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने चेंडू वाऱ्याच्या वेगाने चाललेला आहे तिथे, आणि जर बघितलं आपण क्षेत्ररक्षक देखील पाठलाग करतायत. आणि निश्चितच जर बघितलं इथे 2 धावा ज्या संघासाठी वाचवलेल्या आहेत. चांगला प्रयत्न जो मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळतोय. 21 चेंडू आणि अजून देखील जर बघितलं आपण 38 धावा या जिंकण्यासाठी लागतायत. 21 चेंडू 38 धावा मैदानावरती आपल्याला पाहायचंय. इथून पुढे देखील मॅच ऑन आहे. विश्वजित आडव्या बॅटने फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक अतुल भैया फेकी देखील चांगली. या खेळाडूकडे जर तुम्ही बघितलं वय वर्ष अतुल भैयांचं फक्त 48 वर्षाचे आहेत, आणि कामगिरी जर बघितली अगदी तरुण मुलांना लाजवेल अशी कामगिरी आहे. धावफलक आपण इथे बघतोय मैदानाच्या आतमध्ये 1 ने पुढे जाईल. 20 चेंडू 37 धावा. 20 चेंडू मध्ये 37 धाब्यांची आवश्यकता आहे. यावेळेचा बॉल पुन्हा एकदा आपण इकडे बघतोय. वाईट चेंडूची घोषणा मैदानाच्या आतमध्ये होतीये. प्रत्येक बॉल मागे समीकरण बदलते. 14 धावा ज्या मैदानाच्या आतमध्ये आहेत. नक्कीच जर बघितलं आपण इथे 2 गडी बाद झालेले आहेत. 14 आपण बघतोय. यावेळेसचा हा बॉल टायमिंग प्रॉपर आहे, आणि हा बॉल सरळ फेकून दिलाय तिथे सीमारेषेच्या बाहेर. शिवछत्रपतींचा छावा. बाबा इथे मिळतील 6 धावा. षटकार मैदानाच्या आतमध्ये आपल्याला इकडे बघायला मिळतोय. या षटकारा बरोबरीत आपण बघतोय संघाचं जे धावफलक आहे 20 धावा आहेत. इक्वेशन बदललंय. 19 चेंडू 30 धावा. फटका चांगला होता. खरं तर ज्या फटक्यांचा शोध इथे घेण्यासाठी योगेश मैदानावरती दाखल झालेला आहे, खरं तर तोच फटका मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळतोय. जबरदस्त फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळत आहेत. 20 धावा 20 रन. अजून देखील 30 धाव्यांची आवश्यकता आहे. 19 चेंडू मध्ये 30 धावा. सामना जर बघितला अजून देखील संपलेला नाहीये. मॅच ऑन आहे. याही वेळेस उसळी घेणारा चेंडू, आणि हा बॉल देखील पाठवलाय खूप लांब लांब लांब. शेर की झलक सबसे अलग. मैदानाच्या आतमध्ये योगेश नावाचा वादळ, योगेश नावाचा वाघ मैदानाच्या आतमध्ये आपली हुकूमत गाजवतोय, दहशत गाजवतोय, आणि इथे आक्रमकपणा मात्र मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतोय.
26 धावा ज्या मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळत आहेत. गोलंदाजी मार्क वरती पुन्हा एकदा विशालला प्रमोट केलेला आहे दुसऱ्या षटकासाठी. वैयक्तिक दुसरं आणि सांघिकचं तिसरं षटक जे विशालचं आहे. याही वेळेचा बॉल समोरच्या दिशेने आपण बघतोय डीप लॉंगॉन मध्ये साहेबांना तिथे उभं करून ठेवलंय. एक सिंगल जी मैदानाच्या आतमध्ये प्राप्त होतीये. एक धाव आली आहे. सत्तावीस धावा आपल्याला मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळत आहेत. 17 चेंडू आणि अजून देखील 23 धावा जे सामना जिंकण्यासाठी लागत आहेत. खरं तर 2 षटकाराने या सामन्यामधील पूर्णपणे हवा काढून घेतली आहे. योगेश शिंदेला माहिती आहे हा सामना अतिशय महत्वाचा आहे आणि तो मैदानावरती थांबणं ॲडव्होकेट आप्पासाहेब वाघमोडे संघासाठी महत्वाचं आहे. यावेळेचा बॉल आखूड टप्प्याचा चेंडू होता. डाव्या एसटीच्या खूप बाहेर आला होता परंतु हा प्रयत्न त्याचा फसलेला आहे. तुम्ही बघा सातत्याने मोठ्या फटक्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न असतो. तुम्ही बघा प्रत्येक चेंडूवरती तुम्हाला मोठा फटका येतोच असं नसतं क्रिकेटमध्ये. कधी कधी तुम्हाला सिंगल डबल देखील धाबा घ्यावे लागतात. योगेश स्ट्रायकिंग एंडला. याही वेळेचा बॉल आक्रमण मोठं आहे आणि इथे कळत आहेत मी देखील लांबच लांब मारणार आहे. योगेश शिंदे मात्र मैदानाच्या आतमध्ये धुमाकूळ घालतायत. योगेश शिंदे नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेलं आहे. षटकार मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतोय. इक्वेशन बदललंय. 15 चेंडू 17 धावा. इथून पुढे बघायचंय अजून देखील या वादळाला आता मात्र रोखावं लागेल. या वादळाच्या पायामध्ये बेड्या टाकाव्या लागतील. नक्कीच जर बघितलं इथून पुढे विशालला ती संधी आहे. इथून पुढे देखील यावेळेस प्रयत्न केलाय परंतु हा बॉल देखील जर बघितला पाठीमागे क्षेत्ररक्षक उभा करून ठेवलेला आहे. योगेशची जी बॅटिंग आहे तुम्ही बघा अफलातून सुरू आहे. शेवटचे 14 चेंडू आणि अजून देखील 16 धाब्यांची आवश्यकता आहे. तुमचं नेट रन रेट या स्पर्धेमध्ये खूप महत्वाचं राहणार आहे. अगदी जर बघितलं अनेक संघांच्या आता अंतिम टप्प्यामध्ये सामने आलेले आहेत. फक्त मला वाटतं काही संघांचा एक सामना राहिलेला आहे. त्यामुळे जर बघितलं या स्पर्धेतील आता जो पॉइंट टेबल आहे तो देखील काही वेळानंतर स्पष्ट होईल. समोरच्या दिशेने खेळलेला फटका आहे. एक धाव जी मैदानाच्या आतमध्ये प्राप्त होतीये. शेवटचे 13 चेंडू आणि अजून देखील 15 धाब्यांची आवश्यकता आहे. योगेशला तुम्ही बघताय ज्या खेळाडूने 5 चेंडू मध्ये 19 धाबा जमवल्यात. विश्वजित बोडरे 5 चेंडू मध्ये 5 धाब्यांवरती खेळतायत. आतापर्यंतचा जो खेळ आहे तो योगेशने मात्र मैदानाच्या आतमध्ये गाजवलेला आहे. यावेळेचा बॉल गोलंदाजाचा होता. दिवस जरी योगेशचा असेल परंतु हा चेंडू गोलंदाजाचा आहे. त्याने काय कमालीचा चेंडू टाकलाय. डॉट चेंडू मैदानाच्या आतमध्ये प्राप्त होतोय. शेवटचे 12 चेंडू आणि जिंकण्यासाठीचं समीकरण आहे 15 धाबा. गोलंदाजी मार्कवरती आपण इथे बघतोय अतुल भैया माने देशमुख साहेब आहेत. याच परिसरातील खेळाडू आहेत. स्पर्धेचे आयोजक देखील आहेत. बघायचं इथून पुढे त्यांची गोलंदाजी अनुभवी गोलंदाज आहेत. आणि बघा या अगोदर मेडन ओव्हर टाकण्याचा कारनामा यांच्या नावावरती नोंदवलेला आहे. त्यामुळे इथे जर मेडन ओव्हर आली ना बाळू सर या सामन्यामध्ये पुन्हा एकदा चुरस निर्माण होईल. आणि अतुल भैया माने देशमुख साहेबांची ही खासियत आहे. खरं तर ते सामन्यामध्ये आपल्या टीमला घेऊन येऊ शकतात. एक सिंगल आली आहे आणि सिंगल बरोबरीत आपण इथे बघतो इक्वेशन बदललंय. 10 चेंडू 14 धावा. शेवटचे 10 चेंडू 14 धाब्यांची आवश्यकता आहे. वेळापूर नगरीचे माजी उपसरपंच जावेद भाईंच्या वतीने स्पर्धेमध्ये थंडगार पाण्याची व्यवस्था. खरं तर पाणी हे जीवन आहे
आणि शुद्ध थंडगार पाणी जे त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला स्पॉन्सर केले त्यांचं देखील आम्ही सर्व क्रीडा रसिकांच्या वतीने खेळाडूंच्या वतीने मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. 36 धावा, उर्वरित 10 चेंडू. यावेळेस देखील मोठं आक्रमण करण्याचा प्रयत्न आहे. एक धाव आली आहे, दुसरीचा प्रयत्न होईल का? फेक येते, पाठीमागे बॅकअप देखील चांगला आहे, थ्रो देखील चांगला आहे. तुम्ही बघा इथे एकच धाव, एका धावेबरोबरीत इक्वेशन बदललंय. 9 चेंडू 13 धावा. मंडळी, सामना अजून देखील संपलेला नाहीये. इथून देखील सामन्यामध्ये घेऊन येऊ शकतात. अतुल भैया माने देशमुख, अनेक वर्षांचा अनुभव, या मैदानावरती कित्येक वर्षापासून सराव करतायत. त्यांना माहिती आहे मैदानावरती काय करायचं, कुठं थांबायचंय आणि काय घडामोडी घडवायच्या, असा अनुभवी गोलंदाज आहे अतुल भैया माने देशमुख. इथे जर बघितलं आतापर्यंत फक्त 3 धावा ज्या मैदानाच्या आतमध्ये खर्च केलेल्या आहेत. अजून देखील जर बघितला 8 चेंडू 12ची मॅच, सामना अजून देखील संपलेला नाहीये. मैदानावरती आपण पाहतोय 8 चेंडू 12 धावा. सामना जर बघितलं काही वेळा झुकतोय वाघजाई क्रिकेट क्लब, तर काही वेळा बघायला मिळतोय पुन्हा एकदा ऍडव्होकेट आप्पासाहेब वाघमोडे. हा बॉल निर्णायक आणि ते या चेंडू वरती कडक 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 शॉट बघायला मिळतोय आणि आमदार शासकामधील घामाघाती प्रहार, बिग हिट, षटकार मैदानाच्या आतमध्ये. आणि या षटकाराने मात्र या सामन्यामधील पूर्णपणे हवा काढून घेतली आहे. 7 चेंडू आणि जिंकण्यासाठी फक्त एका षटकाराची आवश्यकता आहे. 7 चेंडू 6 धावा. षटकाराने मात्र या सामन्यातून वाघजाई क्रिकेट क्लब संघाला बॅकफूट वरती आणलेलं आहे. बघायचंय ऍडव्होकेट आप्पासाहेब वाघमोडे टीम सामना कशा प्रकारे फिनिश करते. 7 चेंडू 6ची गरज आहे. बघायचंय एक षटकार, सामना फिनिश होणार का? समोर आहे सिक्सर किंग योगेश शिंदे. यावेळेचा बॉल प्रयत्न चांगला आहे, थोडासा फंबल. एक धावची मैदानाच्या आतमध्ये प्राप्त होतीये. एक धाव आली आहे. लेगबाईचा इशारा कळवला जातोय. शेवटचे 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 5 धाब्यांची आवश्यकता आहे. पुढची जी टीम आहे अभिज्योत खराडे, आपण काय डिसिजन आहे? उदय सर, टीमचा काय निर्णय? गोलंदाजी तुम्ही सगळे खेळाडू घेऊन तयार राहा. उदय माने देशमुख साहेब आहेत आणि त्यांनी कळवलं की आम्ही पळतच मैदानावरती जाणार आहे, कारण त्यांना माहिती आहे हा सामना त्यांच्यासाठी देखील खूप महत्वाचा आहे. काल खरं तर अनेके जोरीने जिथून सामना जिंकून दिला ना, तेव्हापासून संघ मात्र फास्ट झालेला आहे. शेवटचे 5 चेंडू 5 धाब्यांची आवश्यकता आहे. स्पर्धेमधील आपण बघतोय 4था सुपर ओव्हरचा सामना बघायला मिळेल का? उत्कंठा शिगेला पोहोचलेली आहे. इथे बघायचंय गोलंदाजामध्ये ती ताकद आहे. खरं तर या गोलंदाजाने भल्या फलंदाजांना थांबवलंय आणि योगेश देखील कळवतोय मी देखील कमी नाहीये, मी देखील असे सामने उद्ध्वस्त केले. षटकाराने मात्र सामना फिनिश. अंत असते प्रारंभ. द एंड इज बिगिनिंग. आयुष्यामध्ये जेव्हा सगळं संपले ना, खरं तर तिथून नवी सुरुवात, काहीतरी वेगळं करण्याची मजा वेगळी असते. अंत असते प्रारंभ. वैभव ढोस यांचं देखील तुम्ही पुस्तक अवश्य वाचा. संदेश सर, जे ऑनलाईन तुम्हाला पुस्तक मिळेल. वैभव ढोस जे अहिल्यानगर जिल्ह्याला रिप्रेझेंट करतात. आणि पुन्हा एकदा आपण या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच मैदानाच्या आतमध्ये देणार आहोत. या सामन्याचा हिरो ऍडव्होकेट आप्पासाहेब वाघमोडे संघाचा सिक्सर किंग योगेश शिंदेला आम्ही आमंत्रित करतोय प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचंय. मॅन ऑफ द मॅचची जी आकर्षक अशी ट्रॉफी प्रसिद्ध उद्योजक मोहनरावजी झंजे पाटील यांच्या माध्यमातून
ओमकार भैया माने देशमुख साहेबांच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी देतो, जे योगेश शिंदे यांना दिली जाते. तर डॉट बॉलचा पुरस्कार देखील देणार आहोत. रोहित सावंत यांना